महाराष्ट्र सरकारचं नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये राज्यातील विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। हे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय। राज्यामध्ये लहान मुलं पळवण्याच्या टोळ्यांच्या संदर्भात आणि लहान मुलं बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रमाणाच्या संदर्भात राज ठाकरे यांनी काही गंभीर असे प्रश्नही उपस्थित केले। या राज्यामध्ये लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत। यावरती विधिमंडळामध्ये चर्चा व्हावी, यावरती एकमुखाने काहीतरी ठोस निर्णय व्हायला पाहिजे असंही राज ठाकरे यांनी एक्सवरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। तर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसाठी जे पत्र लिहिलंय त्यामध्ये नेमके काय सवाल विचारलेत जाणून घेऊया। लहान मुलं पळवण्याच्या विरोधात सरकार काय कारवाई करते असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय। काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का? मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते? मुलं पळवणारी टोळी इतकी राजरोसपणे काम कशी करते? काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला का वाटत नाही? रस्ते, स्टेशन, बस स्टँडवरती भीक मागणारी मुलं नेमकी कोण आहेत? भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आईवडील असतात का? भीक मागणाऱ्या मुलांचा तपास किंवा DNA करावं असं सरकारला का वाटत नाही? विधिमंडळामध्ये चर्चा होऊन पावलं उचलावीत असं सत्ताधारी आणि विरोधकांना का वाटत नाही? हिवाळी अधिवेशन चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावणं आहे का? वंदे मातरमवरती तावातावानं बोलणाऱ्या केंद्राला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल का? तर असे वेगवेगळे मुद्दे राज ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून मांडले आहेत। राज्यामध्ये मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं, त्यावरती मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात। मी अजून पत्र वाचलेलं नाही आहे, पण बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भात यापूर्वीही मी आकडेवारी सहित त्याची कारणं दिलेली आहेत। मुली परत किती येतात हे देखील सांगितलेलं आहे। याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की कशाही पद्धतीने म्हणजे एखादी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि 3 दिवसांनी परत जरी आली तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट ही दाखल करतो आणि त्यामुळे जो काही त्याची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी दिसते। या संदर्भात आता त्यांनी नेमकं काय पत्र लिहिलं आहे हे मी वाचलेलं नसल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही, पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर देऊ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।